नागपुर के बजाज नगर पुलिस ने ऑनलाइन ट्रेडिंग और क्रिप्टो करेंसी के नाम पर हुई 78 लाख रुपए की ठगी का पर्दाफाश किया है। पुलिस के अनुसार इस ठगी में कुल 13 आरोपी शामिल हैं। मिली जानकारी के मुताबिक मुख्य आरोपी रवि चंदानी निवासी बल्लारपुर चंद्रपुर से है। पिछले 2-3 महीनों से लोगों को ऑनलाइन ट्रेडिंग में ऊंचा मुनाफा देने का लालच देकर पैसे वसूल रहा था। फिलहाल पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार कर दिया है, जबकि बाकी आरोपियों की तलाश जारी है। बजाज नगर पुलिस आगे की जाँच में तेजी से जाँच कर रही है। पोलीस ठाणे बजाजनगर येथे दाखल अपराध क्रमांक 360/2025 कलम 316(2), 316(5), 318(4), 336(3), 340(2), 35 BNS तसेच सहकलम 3-4 MPID अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला असून त्यामध्ये एकूण 13 आरोपी आहेत। त्यापैकी एक आरोपी त्याला आम्ही बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथून अटक केली आहे। या गुन्ह्यामध्ये हे आरोपी ऑनलाईन ट्रेडिंग फॉरेक्स ट्रेडिंग म्हणून लोकांकडून पैसे घ्यायचे आणि ऑनलाईन गुंतवणूकच्या नावावर लोकांकडून पैसे घेऊन ते पैसे त्याचा अपव्यवहार करत होते। त्यामधील हा आरोपी काल आम्ही बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथून अटक केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये आमच्याकडे आतापर्यंत 3 ते 4 लोकांची तक्रारी आल्या असून तसे अजून तक्रारी येत आहेत। यामध्ये आतापर्यंत 78 लाखांची जवळपास फसवणूक झालेली आहे आणि अजून तपास सुरू आहे। यामध्ये हे लोक ऑनलाईन ट्रेडिंग किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणार म्हणून या लोकांकडून पैसे घेतले। तसेच गुंतवणूक करताना यांना म्हणायचे की आम्ही तुमचे पैसे दर महिन्याला 6 ते 11% त्याचा परतावा आम्ही तुम्हाला दर महिन्याला देऊ, असं करून ते सुरुवातीला 2 ते 3 महिने यांना परतावा देत होते। परंतु त्यानंतर यांना पैसे द्यायचं बंद केलं आणि हे लोक जेव्हा त्यांची जे मुद्दल आहे किंवा परतावा मागायला जायचे तेव्हा यांना हे धमकावून पळून लावायचे आणि यांना सांगितलं की तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनला जा, तक्रार द्या, आमचं काही होणार नाही, असं सांगून यांची फसवणूक करत होते। यामध्ये जो आरोपी आम्ही अटक केला त्याचं नाव रवी चंदानी आहे। तो राहणार बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर इथलचा आहे। आज रोजी आम्ही त्यांना आरोपीला न्यायालयामध्ये हजर केला असता आम्हाला PCR दिनांक 1/12/2025 पर्यंत प्राप्त झाला आहे। नाही, हा खूप मोठा रॅकेट आहे। यामध्ये यांचा जो सुरुवातीला नागपूर, त्यानंतर पुणे, मुंबई येथून हे कारभार चालायचा। यामध्ये आता लोकेशन जे आहे भरपूर वेगवेगळ्या ठिकाणचं आहे, पण जी घटना सुरुवात झालेली आहे ती आपल्या बजाजनगर पुलिस स्टेशनच्या हद्दीत। ब्यूरो रिपोर्ट कारा न्यूज। भंडारा तैयार है लोकतंत्र के महापर्व के लिए। मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने भंडारा की जनता से की एक सशक्त अपील। लोकतंत्र की असली ताकत जनता की भागीदारी में है। हर वोट भविष्य की दिशा तय करता है, तो आइए अपना मताधिकार का गर्व से प्रयोग करें। भंडारा की प्रगति आपकी भागीदारी से ही संभव है। नगर परिषद चुनाव में हर नागरिक की जिम्मेदारी है मतदान अवश्य करें। आपका एक वोट भंडारा का उज्जवल कल तय करेगा। आइए 100% मतदान का संकल्प लें, क्योंकि मजबूत लोकतंत्र की पहचान है जागरूक नागरिक। मतदान का दिन लोकतंत्र का गर्व है। अपना वोट जरूर दें भंडारा के उज्जवल भविष्य के लिए।